नमस्कार, मी शुभांगी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आणि या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? तर स्वामींच्या सेवेबद्दल म्हणजे नित्यसेवा कशी करायची याबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो तुम्ही नक्की जाऊन पहा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे स्वामीचे जे 11 गुरुवारांचं व्रत आहे, सारामृताचे जे 11 गुरुवारांचं आपण व्रत करणार आहोत, ते नेमकं व्रत करायचं कसं, यामध्ये प्रामुख्याने काय नियम आहेत किंवा मग कोणत्या वेळी करायचं, कसं करायचं, ते सगळं काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर स्वामींचे 9 गुरुवार 11 गुरुवार म्हणजे आता ते कसे करायचे प्रामुख्याने आपण कोणीही करू शकतो। ज्यांना वाचन करता येत नाही त्यांनी फक्त उपवास वगैरे करायचा आणि पूजा वगैरे आपण सगळं काही करायचं आणि वाचन दुसऱ्याकडून घ्यायचं। मग या दिवशी प्रामुख्याने वाचन काय करावं लागतं तर 21 जे आपले सारामृतातले अध्याय आहेत पोथीतले, ते 21ला 21 अध्याय घ्यायचे या दिवशी गुरुवारी फक्त। आणि मग नित्यसेवेमध्ये एरवी आपले 3 अध्याय घ्यायचे आणि ह्या नित्यसेवेचा व्हिडिओ डिटेलमध्ये मी आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती टाकलाय, तो तुम्ही नक्की जाऊन पहा। तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे काय तर एक चौरंग किंवा पाटावरती आपण तो स्वच्छ असा धुवून पुसून घ्यायचा। त्यावरती त्याच्या खाली एक कुंकवानं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती मग तो चौरंग किंवा पाट ठेवायचा आणि मग त्याच्यावर एक कपडा अंथरून ठेवायचा। आता या पूजेला कलश ठेवत नाहीत स्वामींचे, जे आपण आता हे 11 गुरुवारांचं व्रत करत आहोत, या पूजेला कलश ठेवायचा नाही। फक्त तामणात किंवा ज्या आपल्याकडं जे म्हणजे चंचुपात्र आहे किंवा जे आपल्याकडं बुडगं आहे त्यावरती त्यामध्येच पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती एखादी वाटी फुलपात्र जे काही बसेल ते ठेवायचं। असा एक नियम आहे पूजेसाठी, म्हणून नारळ तुम्ही बाजूला ठेवू शकता। त्याच्यानंतर मग सुंदर अशा रांगोळी काढून घ्यायच्या। जर त्याच्यानंतर पिवळं फुल मात्र लागतंच या पूजेला, हे कंपल्सरीच आहे। त्या चौरंगावरती पिवळा म्हणा किंवा मग लाल रंगाचा तुम्ही कपडा अंथरा, शक्यतो पिवळाच अंथरा। आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे मूर्ती असतेच, आता प्रत्येकाकडे स्वामीची छोटी मूर्ती, फोटो, मग ती फोटो ठेवायची, मूर्तीचा मग षोडोपचारे अभिषेक करायचा आणि मग ती मूर्ती ठेवायची आणि मग त्या मूर्तीची वगैरे अभिषेक झाल्याच्या नंतरच त्या फोटोच्या पुढेच मूर्ती ठेवायची आणि मग अशा प्रकारे सिंपल अशी पूजा करायची। आणि जर तुम्हाला शक्य झालं तर चारी बाजूने तुम्ही दिवे लावा, जेवढं करसाल तेवढं देवाचं कमीच असतं। आणि त्याच्यानंतर मग दिवे वगैरे सगळं लावल्याच्या नंतर आता मेन आहे ते माळ जप। आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 11 माळी जप करू शकता आणि पण आपल्या कामाच्या वगैरे घाई गडबडीत होत नाही तर दिवसभर मग स्वामींचं नाव घ्या आणि एक माळ मात्र अवश्य जपाच। तुम्हाला 5 माळी झाल्या तरी चांगलंच आहे, 7 झाल्या तरी चांगलंच आहे, 11 झाल्या तर सर्वात उत्तम। आणि नंतर मग तारक मंत्र आहे। आता तारक मंत्र ही 11 वेळेस म्हणायचा आपल्याच्यानं जर शक्य असेल तर या दिवशी शक्यतो वेळ काढायचाच, कारण आठवड्यातून एक दिवस मॅनेज होऊ शकतो। मग 11 वेळेस तारक मंत्र घ्यायचा। 11 वेळेस शक्य नाही झाला तर तुम्ही एक वेळेस घ्या आणि दिवसभर मग मोबाईलवरती वगैरे ऐकला तरी चालेल। आणि आता तारक मंत्र म्हणसाल पाठ नसेल तुम्हाला तर मोबाईलवरती वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही तो लिहून घेऊ शकता किंवा डायरेक्ट मोबाईलवरती स्क्रीनशॉट मारून तो आपण म्हणजे त्याच्यावर बघून म्हणू शकतो। अशा प्रकारे हे आता तारक मंत्र आणि माळ झाली। आणि मग आता मेन गोष्ट ती म्हणजे स्वामींचं जे सारामृताची पोथी भेटते। आता ती पोथी सगळ्यांना माहितीच असेल आणि कुठेही हे सामान भेटतं, जिथं स्वामींचे केंद्र आहेत तिथं आता छोटे छोटे स्टोअर सगळीकडेच राहिलेत। मग त्या स्टोअरमध्ये तुम्ही जा, जेव्हा स्वामींच्या केंद्र उघडं राहण्याचा वेळ असेल तेव्हा अवेलेबल आहेत हे सगळं साहित्य तुम्हाला भेटून जाईल। मग त्याच्यानंतर 21 जे अध्याय आहेत ते 21ला 21 अध्याय घ्यायचे। आता जे नवीन असतात त्यांना थोडासा वेळ लागेल, एक सव्वा तास 1.5 तास पकडा वेळ लागेल हे वाचायला। पण जे दररोज नित्यसेवा करत आहेत त्यांना एवढं काही अवघड जाणार नाही, कारण 1 पाऊण तास आणि सफिशियंट आहे यासाठी। भरपूर जास्तीत जास्त 1 तास, थोडं जर दमानं वाचलं तर 1 तासात पूर्ण सारामृत आपलं 21ला 21 अध्यायचं वाचन होईल। कारण जास्त मोठं नाहीच आहे, फक्त 13 आणि 17वा अध्याय थोडासा मोठा आहे। 17व्या अध्यायात 51 ओळी आहेत आणि 13व्यात मला वाटतं 40-42 अशा काहीतरी ओव्या आहेत। हे 2 अध्याय सोडले तर बाकी एकही अध्याय मोठा नाही। 20, 13, 15, 25 अशा इथपर्यंतच त्याच्या पूर्ण ओव्या आहेत। आता ओवी म्हणसाल तर एक ओवी अशी जास्त काही मोठी नाही, त्याच्यामुळे एवढा काही वेळ लागणार नाही, 1 तासाभरामध्ये आपलं होऊन जाईल। आणि पहिल्याच गुरुवारी थोडासा वेळ लागेल आपल्याला पूजेला सुद्धा, नंतर पूजेला सुद्धा वेळ लागणार नाही, कारण सगळं साहित्य अवेलेबल आधीच असणार आहे आपल्याकडं। त्याच्यामुळं दुसऱ्या गुरुवारापासून शक्यतो वेळ लागणार नाही। पहिल्या गुरुवारी सगळं साहित्य वगैरे गोळा करणं आणि पहिलाच गुरुवार असतो, मग नेमकं सुरुवात कुठून करावी हेही समजत नाही,
त्याच्यामुळे पहिल्या गुरुवारी वेळ लागेल, त्याच्यानंतर काही वेळ लागणार नाही आपल्याला 11ही गुरुवारी. आणि मग हे अशी एकदम सिंपल पद्धतीनं पूजा करायची. एक म्हणा किंवा 11 माळी जप करायचा, त्याच्यानंतर तारक मंत्र घ्यायचा. हे आधी मागं झालं तरी काही नाही, तारक मंत्र आणि माळ, पण अध्याय मात्र शेवटी वाचायची. आणि त्याच्यानंतर मग सारामृताची पूर्ण पोथी वाचायची. आणि मग आरत्या म्हणायच्या स्वामींच्या 1-2, दत्तात्रेयांची आरती, गणपतीची आरती, अशा 4-5 आरत्या म्हणायच्या. आणि मग ही आपली आता पूजा सुफळाने संपूर्ण झाली. त्याच्यानंतर मग देवांना नैवेद्य वगैरे ठेवायचा. शक्यतो सकाळी पूजा करायची, कारण अशामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वेळ स्वामींचा वास राहतो. म्हणजे एरवीही असाही प्रत्येक देवाचा वास आपल्या घरात राहतो, पण पूजा केली की ती एक पॉझिटिव्हिटी किंवा ते म्हणजे जे त्याच्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो तो वेगळाच असतो आपला. आणि एवढं म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह वाटते ना, एवढं एनर्जेटिक वाटते ते असतं घरामध्ये असलं की, एवढं खूप सुंदर प्रसन्न वातावरण असते. त्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळी करायचं. आणि यासाठी सगळ्या बायकांसाठी म्हणसाल तर पहाटेची वेळ खरंच खूप चांगली आहे, कारण आपल्याला कसलाच डिस्टर्बन्स नसतो पहाटेच्या वेळी. कारण मग नंतर म्हणलं तर मुलांचं आवरून देणं, शाळेंचं, त्याच्यात हे सगळं काही, त्याच्यामुळं पुन्हा काही वेळ भेटत नाही. त्याच्यामुळं सकाळची वेळ ही खरंच खूप चांगली वेळ आहे स्वामींच्या या आता म्हणजे कोणत्याही व्रतासाठी, पूजेसाठी सकाळची वेळ बेस्ट वेळ आहे. कारण आपल्याला तेव्हा एवढी अशी घाई गडबड नसते. फक्त गुरुवारी तेवढं लवकर उठायचं. आपण जे उठतो त्याच्या 1-1.5 तास आधी जर उठला तरी सगळं काही मॅनेज होऊन जातं. आणि गुरुवारचं आता उद्या करायचं आहे म्हणजे आदल्या दिवशी आपण सगळी तयारी करून ठेवली की मग सकाळी उठलं, आपले आंघोळ वगैरे सगळं काय आवरून पूजेला बसलं की मग आपली पूजा 1 ते 1.5 तासामध्ये होऊन जाईल. आणि मग आपले सगळे व्यवस्थित कामही राहतात. स्वामींचा एक तर जास्तीत जास्त वेळ आपल्या घरामध्ये स्वामींची पूजा राहते. दुसऱ्या दिवशीच आपण काढतो आपलं सगळं झाल्याच्या नंतर, मग एक जवळपास 24 तासाच्या जवळ पूजा आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळं सकाळची पूजा ही खूप बेस्ट आहे. आणि हाच ऑप्शन मला तर वाटतं म्हणजे संसारिक स्त्रियांसाठी खूप चांगला आहे. तर अशा प्रकारे स्वामींचा आता अध्याय सारामृताच्या अध्यायपर्यंत आपण आलेलो आहोत. पूजा कशी करायची म्हणजे हे सगळं काही करायचं. आणि त्याच्यानंतर मग मेन आहे आता 11 गुरुवार. आता 1-2 मध्ये अडचणी आल्या तर ते गुरुवार आपण करायचं आहे. सॉरी म्हणजे फक्त उपवास करायचा. त्या गुरुवारी पूजा वगैरे जर काही करायची नसेल आपल्याला तर उपवास मात्र प्रत्येक गुरुवारी करायचा. शक्यतो तुम्हाला झाला तर फराहार घेऊ शकता तुम्ही उपवासाला. आणि जर काही नाही होत तर मग जे उपवासाला पदार्थ जमतील ते तुम्ही खायचे. पण उपवास मात्र नक्कीच करायचा गुरुवारी. म्हणजे बिना उपवासाचं फलदायी व्रत नाही आहे. त्यामुळे उपवास हा करावाच लागतो, अनिवार्यच आहे उपवास करणं या दिवशी. आणि मग आता आपले 11 गुरुवार झाले. तर 11 गुरुवार झाल्याच्या नंतर 12व्या गुरुवारी उद्यापन असं काही नाही. 11व्या गुरुवारीच उद्यापन करायचं. छोटे छोटे बालगोपाळ जर तुम्ही म्हणसाल तर त्यांना जेवू घालायचं. आता याच्या पोथ्या वगैरे काहीच द्यायच्या नसतात. फक्त जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढंच ते आता उद्यापन करायचं. एक समाप्ती करायची समजा आपल्या जे आपण 11 गुरुवारांचं व्रत सुरू केले ते. आता पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा, चेकआउट करा एकदा चॅनलवरती, तुम्हाला भेटून जाईल. संकल्प करायचा पहिल्या गुरुवारी. आता संकल्प कसा करायचा तर हातावरती तांदूळ घ्यायचे, मग त्या तांदळावरती पाणी म्हणजे तांदळात पाणी टाकायचं. आणि मग जो आपला काही जी मनात आपली इच्छा आहे किंवा हे स्वामीराय हे व्रत माझ्याकडून सुफळ आणि संपूर्ण होऊन जाऊ द्या अशा प्रकारे म्हणून ते तांदूळ पाण्यामध्ये सोडून द्यायचे. अशा प्रकारे संकल्प करायचा आणि सुरुवात करायची. त्याच्यानंतर मग शेवटच्या गुरुवारी छोटे छोटे बालगोपाळ घ्या तुम्ही, किंवा मग तुम्हाला जसं घडेल तसं तुम्ही याचं उद्यापन करून घ्या. पण शक्यतो जेवणामध्ये खीर करा, कारण स्वामींना खीर आवडते. तर ज्यांच्याकडून पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि तो दुसऱ्यांना म्हणजे खाऊ घालण्यात आला त्यांचं तर परम भाग्य. पण जे तुम्हाला शक्य आहे खिचडी, गोड भात किंवा मग खीर असं हे करून तुम्ही मग ती उद्यापनाची सांगता करू शकतो. तर अशा प्रकारे सोपं आणि खरंच सगळ्यांना जमेल असं हे आता स्वामींच्या 11 गुरुवाराचं व्रत आहे. ते तुम्ही नक्की करा. खूप फलदायी आहे. सगळ्यांच्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होत हीच ईश्वरचरणी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आपला आता व्हिडिओ थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.